वेलकम टू दीपदया व्लॉग्स. दीपदया व्लॉग्स मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला दीपदया कॉटेज बद्दल थोडी माहिती देणार आहे. हे आहे आमचं दीपदया कॉटेज. या आतमध्ये. जेव्हा आम्ही दीपदया कॉटेज चालू केलं तेव्हा पहिले आम्ही 2 रूमने सुरुवात केली. घराच्या वरती जे 2 रूम आहेत ते पहिले बांधले. त्यानंतर 2-4 वर्षांनी आम्ही घराच्या मागच्या साईडची जी बिल्डिंग आहे तिथे 2 रूम बांधले आणि हळूहळू करत असे आता आमचे 8 रूम्स आहेत. आणि ही आमची वाडी. आमच्या वाडीत नारळ सुपारीची भरपूर झाडे आहेत. इतर शोभिवंत झाडे देखील आहेत. जसे की बकुळीचं झाड आहे, अनंताची झाडं आहेत, सोनचाफा आहे, प्राजक्ताचं झाड आहे, जास्वंदीची अनेक रोपे आहेत. गेटमधून आत शिरल्यावर मध्ये मोठी जागा आहे चालण्यासाठी आणि गाड्या जाण्यासाठी आणि त्याच्या दोन्ही बाजूला आपण झाडे लावलेली आहेत. म्हणजे ती पूर्वीपासूनच झाडे आहेत, आता फक्त आपण शोभिवंत झाडे थोडी लावलेली आहेत आणि ग्रीनरीवर जास्त आमचा भर आहे कारण जास्तीत जास्त हिरवगार राहावं हाच आमचा प्रयत्न असतो. बकुळीच्या झाडाखाली हा छोटासा पार्क केलाय आणि त्याच्या खाली बापदेवाचं छोटं मंदिर आहे. हे देव आपल्याकडे पूर्वीपासूनच वाढीत आहेत. हिरव्यागार वाढलेल्या झाडांमुळे दिवसभर वाडीत छान सावली असते, त्यामुळे वातावरण थंड असते. हा मिरीचा वेल आहे. इथल्या पण 2 झाडांना अजून मिरी होत्या, पण आता एकच राहिले आपल्याकडे. बघा, ह्याला अशा मस्त मिरी आलेल्या आहेत. या सुकाव्या लागतात की त्याची मिरी बनते. ही आता एकदम कोवळी आहे, आत्ताच आलेली आहे, ग्रीन कलरची. हे समोरची जी बिल्डिंग दिसते ते आहे आमचं दीपदया कॉटेज. खाली आमचं घर आहे, आम्ही खाली राहतो आणि वरती 2 रूम्स आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. इकडून त्याला जिना बाहेरून आहे. इकडे तुम्ही पाहू शकता, इकडे तुळशी वृंदावन पण आहे आणि हा बसण्यासाठी एक छोटा कट्टा केलेला आहे. आपण खुर्च्या टाकून देखील इथे बसू शकतो. इथे एक झोपाळा आहे आणि इथे खुर्च्या टाकून मस्त संध्याकाळी बसतात, कारण का इथे ऊन फारसं येत नाही या एरियात, त्यामुळे थंड वाटतं. आपण आता वरचे 2 रूम बघूया. वरती गेल्यानंतर शेजारी शेजारीच 2 रूम आहेत. मोठ्या रूम समोर हे छोटं टेरेस आहे आणि मागच्या साईडला एक गॅलरी आहे. या रूम मध्ये 2 डबल बेड्स आहेत. या दोन्ही रूम मध्ये एसी नाहीत. जास्त खिडक्या असल्या कारणाने हवा छान खेळती राहते आणि एसीची फारशी गरजही वाटत नाही. ही रूमच्या मागची गॅलरी आहे. हा आहे बाजूचा रूम, त्याला देखील एक गॅलरी आहे. दोन्हीही रूम खूप मोठे आहेत, त्यामुळे दोन्ही रूम मिळून 10-12 माणसं आरामात राहू शकतात.
हा पंप रूम आहे इकडे, आणि इकडे त्याच्या बाजूलाच आमची विहीर आहे. त्या विहिरीचंच पाणी आपण सगळ्या रूमला म्हणजे टॉयलेट बाथरूम्सना जातं. पिण्यासाठी आपल्याकडे वेगळी पाण्याची सोय आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वेगळा नळ आहे. स्वयंपाकासाठी आम्ही ते पाणी वापरतो. आणि इथे आम्ही एक चाफा लावलेला आहे. आता तो खूप मोठा झालाय बघा. ह्याला खूप छान चाफ्याची आपला सोनचाफा, हे सोनचाफ्याचं झाड आहे. लिंबाचं झाड आहे आमच्याकडे. मी म्हटलं ना तुम्हाला अनंताची आमच्याकडे खूप झाड आहेत. त्याला छान फुलं येतात. हा आहे आपला डायनिंग एरिया. इकडे आपण जेवण सर्व करतो. येणारे जे टुरिस्ट असतील, गेस्ट असतील, त्यांना इथे आपण जेवण वाढतो. इथे मस्त बसून छान फ्री होता येतं. आपल्याकडे छान म्युझिक ऐकत इथे बराच वेळ निवांत जातो. ही आपली घरामागची बिल्डिंग आहे. इथे 6 रूम्स आहेत. आता आम्ही त्याला नंबर दिलेत. हा रूम नंबर 3, 4, 5, 6, 7, 8 आणि पुढे 2 असे आपले टोटल 8 रूम्स आहेत. मागचे सगळे रूम AC आहेत. आपल्याकडे 24 तास पाण्याची सोय आहे. बाथरूममध्ये गीझर्स आहेत. इन्व्हर्टरची सोय केलेली आहे आणि वायफाय देखील आपल्याकडे आहे. दीपदयामध्ये जेवणाची पण उत्तम सोय आहे. घरगुती पद्धतीचं जेवण इथे बनवलं जातं. व्हेज थाळी, फिश थाळी, चिकन थाळी आणि इतरही तुम्हाला वेगळं काही लागल्यास इथे ऑर्डरनुसार बनवलं जातं. दीपदयामधले जेवण फक्त दीपदयाच्या गेस्टसाठीच बनवले जाते. बाहेरची लोक इथे जेवणासाठी येत नाहीत. त्यामुळे पहिले ऑर्डर द्यावी लागते, मगच जेवण रेडी होतं. साधारण 18-19 वर्षापासून आम्ही या बिझनेसमध्ये आहोत. समोरची बिल्डिंग आहे ती 20 वर्षापूर्वीची आहे, पण आम्ही इतकी स्वच्छता ठेवलेली असल्याने ती अजूनही तुम्हाला नव्यासारखीच वाटते. दोन रूमच्या मध्ये मोठा पॅसेज आहे. कॉटेजच्या मागच्याच साईडला दक्षिणमुखी देवीचे मंदिर आहे. डायनिंग एरिया बराच मोठा असल्याने 20-1 माणसं आरामात बसू शकतात.
आपल्या कॉटेजपासून 1 किलोमीटरवर बीच आहे. असं हे दीपदया कॉटेज पूर्णपणे हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दीपदया कॉटेजला नक्की व्हिजिट करा. दीपदया कॉटेजचा ॲड्रेस आणि बुकिंगसाठी फोन नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आमच्या कॉटेजला व्हिजिट केलेल्या काही गेस्टचे रिव्ह्यू इथे आहेत. 2 दिवसांपूर्वीच दीपदया कॉटेज नागावला जे आहे तिथे राहायला आलो आणि मला इथली स्वच्छता आणि निसर्गरम्य परिसर खूप आवडला. म्हणजे यांनी जी वाडी डेव्हलप केलेली आहे यांच्या कॉटेजमध्ये ती त्यातली स्वच्छता आणि फॅमिलीसाठी खूप छान वाटलं मला. बाकी फूड आणि ते ज्यांनी दीप्तीजींनी दिलंय घरचं ते पण मला त्याची टेस्ट खूप आवडते. नमस्ते, मी राजश्री माने. आम्ही इथे दीपदया कॉटेजमध्ये गेल्या 2 वर्षापासून येतो आणि स्टे करतो. म्हणजे 6 मंथली तरी वगैरे येतो. तर याचं फूड वगैरे खूप छान आहे. ऑथेंटिक फूड आहे, जास्त ऑइली वगैरे नाही, स्पायसी नाही, लहान मुलांना सुद्धा आवडतं असं आहे. आणि सर्व्हिस सुद्धा यांची छान आहे. म्हणजे होमस्टे आहेत, AC नॉन AC सगळं आहे. छान आहे, आम्हाला आवडते इथे आणि आवडेल पुढे यायला. यांच्या इकडे दीपदयामध्ये मी जेव्हा पण येतो ना, म्हणजे इतक्या वेळ आलो मला म्हणजे असं कुठल्या घरच्यापेक्षा पण better वाटतं. सपोर्टिव्ह आहे. आणि त्यांचं जेवण जे बघताना आज जर जेवलं तर असं नाही की बाबा स्टमकला त्रास झाला, हे झाला, स्पायसी झालं, इतकं व्यवस्थित वाटतं ना. इकडची वागणूक म्हणजे प्रोफेशनली मला आम्हाला घरच्या सारखी वाटते. त्यांचे लोक, स्टाफ सगळं व्यवस्थित आहे. Thank you so much, Madhavika and Pavli. The stay was awesome. The rooms were very clean. Food was also. मी मंजुषा नेफाळकर. तुमचं जेवण फिश वगैरे तर खूपच छान, प्रश्नच नाही. आणि उकडीचे मटच तर एकदम बेस्ट. हॅलो, काल आल्या आल्या एकदमच छान वाटलं. इथल्या गरमीमध्ये जो त्यांचा ऍटमॉस्फिअर आहे, झाडं आहेत, त्यात खूप सुंदर आम्हाला हवेशीर असं ठिकाण मिळालंय. रूम वगैरे पण खूप सुंदर, असं वाटत होतं अजून एक दिवस राहावं, पण सुट्ट्या नसल्यामुळे आम्ही आता आटोपचिर घेतोय. पण नेक्स्ट टाइम नक्कीच सगळेजण आम्ही प्रत्येक जण येणार आहोत. आणि फूड, क्लिनलीनेस आणि सगळा स्टाफ आणि मॅम स्वतः सुद्धा खूप छान आहेत. त्यामुळे थँक्यू सो मच एवढी छान सोय केल्याबद्दल. म्हणजे आम्हाला तिथे मिळालेली सर्व्हिस आणि ऑल ओव्हर त्याचा पूर्ण जो हे आहे परिसर खरंच खूप छान आहे. आम्ही तो खूप एन्जॉय केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही फूड खूप एन्जॉय केलं. खूप 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 टेस्टी फूड दिलं आम्हाला खायला. आमच्या मुलांनी खूप एन्जॉय केलं. आणि बाकीचं काही म्हणजे असं आम्ही दीपदया कॉटेजेसमध्ये राहिलो. आम्ही ॲक्च्युली 1 डेचा स्टे प्लॅन केला होता, पण इकडच्या रूम्स आणि सर्व्हिसेस खूप मस्त आहे. तर आम्ही आमचा स्टे एक्सटेंड केला आणि फूड तर खूप मस्त आहे. थँक्यू.